माहिती जे नाही ती माहिती करून घ्या. त्याच्यासाठी खरं उद्देश कीर्तन करून माहिती नसेल ती माहिती करून घ्यावं. ही माहिती सांगता शिवाय दुसऱ्यांकडे कोणाकडेही मिळू शकत नाही. खोटच विषय असतात हे नाही. वसुनामती बुधवाराचे सुख सांगत असे परीक्षिती वसुनामती म्हणजे अष्टमी अष्टमी ते निवडले भगवान परमात्मे बुधवार. मग बुधवारच का बुधवारच का निवडला भगवान परमात्मेने? बुध ग्रह आहे ना सर्वात श्रेष्ठ ग्रह असेल तर बुध ग्रह म्हणून बुधाची निवड केली. बुध ग्रहाची भगवान परमात्म्याने निवड केली. पण एवढीच निवड केल्यानंतर भगवान परमात्मा पुढे थांबले का? रोहिणी नक्षत्र 2 प्रहररात्र माया घाली अस्त्र रक्ष पाळा. रोहिणी नक्षत्र सगळ्यात श्रेष्ठ नक्षत्र रोहिणी बरं का. आपण एक बोलू का रोहिणी नक्षत्राचं असं विचित्र असतं का माणूस जन्माला आले होतं त्या नक्षत्राला त्याला आवरावर त्याची माहिती म्हणून जाते बघा. रोहिणी नक्षत्र आवड जन्माला आलेला मुलाला म्हणून भगवान भरल्यातून रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र 2 प्रहररात्र कोणी दिवसा जन्माला येऊ रात्री जन्माला येऊ मध्यान्हीला जन्माला हा टायमिंग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने निवडला आहे की नाही. दोन्ही प्रहररात्र 12:05 प्रहररात्र कारण करेक्ट 12ला 2 होऊ शकत नाही. थोडंफार पुढे जावं एकदम पाऊल तरी पुढे जावं की तिथंच पुढे तुंबून बसतं आहे की नाही. जर 12ला जन्म वाजले की त्याच्या 12 म्हणते म्हणून 12:01 2 मिनिट 3 मिनिट 5 मिनिट अवकाश घ्यावा लागतो. भगवान कृष्ण परमात्मा म्हणत आहे त्या तिथीला मी पूर्ण मोहिनी अस्त्र टाकलेला आहे आणि रक्षपाला देशोद्ध केलेले मोहिनी अस्त्र नवग्रहांकुळ सर्वांचे जे मूळ नवग्रह सर्वांचे जे मूळ आहेत ना ते एकत्रित भगवान परमात्म्याने केलं. वसुदेव कपाळ धन्य धन्य. अरे काय भाग्य म्हणा वसुदेवाचा. हे पूर्ण ग्रह आत्मसात करून त्या पूर्ण ग्रहाला सानिध्यात घेऊन भगवान परमात्म्याने अवतार घेतला. हो मला सांगा भगवान परमात्मा अवताराला येणार आहेत आबा या अगोदरच कळलं. मला सांगा आम्ही माने तुम्ही शिंदे समजा शिंदे एखादा घुमतलाच आनंद माने होईल का शिंदे तसं यादव कुळामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण होणार. तुम्ही चंद्रवंशामध्ये यादव कुळ म्हणजे चंद्रवंशातले जयाचा हा कुळ तयाशी आनंद माझे कुळी गोविंद अवतरला. एवढा तर आनंद पाहिजे पण आपल्या कुळात एखादा जन्माला आला का ना कसा पाय वडून माघारी घ्यावा असा आपण आनंद लांबच जयाचा अंश तयाशी आनंद माझे कुळी गोविंद अयोनी संगवन होय काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला नामयाचा स्वामी प्रगटला. अयोनी संभव नोहे काही श्रमी. अहो भगवान परमात्मा जेव्हा अवताराला आले त्या मातेला काहीही दुःख झालं नाही कसला त्रास झाला. अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. रात्री ऐकलंच ना प्रगट झाले पण हा पण असा अर्थ थोडाफार विचलित होता त्याच्यामुळे प्रश्न करून भगवान परमात्मा अवताराला आले ते 8 वर्षाची थोडक्यात सांगतो. आज जे कीर्तन असतं ना कीर्तन करायला ह्या कीर्तनाच्या टाइमला बांधलेला असतो. सगळे बाजून बंद इकडे तिकडे पळायचं नाही. चरित्र ते उच्चारावे गेले देणे गोकुळी. चरित्राचं फक्त उच्चारण करण्याचं कोणाच्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करण्यासाठी काय काय म्हणतात
इकडे चालून सांगितलं शेवटचं तू कशाला उभा संतांनी काय सांगितलं आपण चरित्राचे उच्चार केले दिवे गोकुळे फक्त कालेचे कीर्तन दुसरा काय विषय घ्यायचा नाही आला तरी लांब फेकून द्यायचा भगवान परमात्म्याच्या चरित्राच्या वर्णनाशिवाय ते उच्चार करायचा आचरण करायचं नाही आचरण केलं तर पाठ लाल झाले शहरात नाही फक्त भगवान श्री परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली मथुरेमध्ये प्रकट झाल्यानंतर वसुदेव आणि देवकी मध्ये ना जरा जाऊ दे म्हणतो की थोडं टाइमिंग करत झालेलं वसुदेव आणि देवकी मध्ये ना ते चतुर्भुज स्वरूप भगवान परमात्म्याचं पाहिल्यानंतर यशोदा देवकी माता म्हणत आहे अरे बाळा तू प्रकट झाला ते झाला 8 वर्षाचा 8 वर्षाचा का प्रकट झाला तो असतानाच अष्टमी किती वर्ष होता 8वा होता येणारा 8वा होता 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाल्यानंतर देवकी मातेने विनंती देवा जर तू 8 वर्षाची मूर्ती प्रकट करून उभा राहिला असतो तर तुझं लालन पालन करण्याचं मातृत्व जे प्रेम असतं ना देवा ते कसं करायचं तू सांग ना भगवान श्रीकृष्ण इच्छाच आहे ते इच्छाच आहे ना अरे देवा तू लहान हो पण ठीक आहे पण असं बोलत असताना वसुदेवाला तू प्रेम म्हणजे तेच भगवान परमात्म्याचं पाहिल्यानंतर ते आवरूनच काय केलं भगवान परमात्म्याला मिठी मारली वसुदेवाने भगवान परमात्म्याला 8 वर्षाच्या मूर्तीला मिठी मारल्यानंतर देवकी माता विचार करू लागली जर आपल्या एखाद्या प्रेमात जर विलंब लागला जर विलंब झाला नाही यांचे मातृत्व पितृत्व प्रेमाबद्दल त्या कंसाला कळलं ना देवकी माता त्या ठिकाणी मध्ये आहो तुम्हाला काही कळतं का नाही अहो काय झालं आवाज तुम्ही सोडा सोडा भगवान परमात्म्याला लपविण्याचा मार्ग आता शोधा अंजनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी वसुदेव चिंतामणी बरोबर आहे तुझ्या म्हणते चिंताग्रस्त वसुदेव झाले वसुदेव चिंतामणी हे तुला माये गगनी किती तरी चिंता तेच पाहिलं पण भगवान परमात्म्याचं तेच मला विशेष सुरू वाटणार पुत्र आहे ना तो अरे माझा पुत्र आहे तो पुत्राला ती मिठी मारले ना पित्यानं तसं माझं बापाचं पुत्राचं प्रेम असावं तेव्हा ती टिकत पुढचं नाही काय मला काय नाही तो टिकत परंतु चिंता लागली वसुदेवाला पण ते भगवान परमात्म्याचा पाहिल्यामुळे ते सुरू वाटला गडद विचार केला आणि त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की नामा म्हणे आले असे या पुढं सरकल्याशिवाय पाठीमागची बसत नाही तो त्याच्यामुळे पुढं नामा म्हणे आले असे मग देव सांगत असे नामदेव महाराज म्हणतात
भगवान परमात्म्याला दोघं माझ्याबद्दल वर्णन करत असताना भगवान परमात्म्याला हसले भगवान म्हणाले मग देव सांगत असे. मग देव सांगायला स्वतः भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुम्ही एक काम करा ना. म्हणजे काय करू तुम्ही एक काम करा ना. म्हणजे काय करू सांगा ना. नंदाच्या नंदाच्या घराला मध्ये नेई गोकुळाला माया उपदनी तेथे माया ठिकाणी जन्माला आलेले आहे. मग ठेवी आणि येथे मला त्या ठिकाणी ठेवा त्या मायेला कोण सांगतात भगवान कोणाला सांगतात तिथं वसुदेवाला सांगतात. तुम्ही अशा पद्धतीने करा. मला सांग खरंच भीती वाटत होती का कंसाची भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वरून त्याचं पुढचं मला सांगणार येत होतं का. पेला असतं तर अवतारावर झालं नसतं ना. देव जर काही त्याला देत असते तर अवतारावर झाले नसते. मग धनी कंसाची कळेल माझ्या बाळाला मध्ये ही माया झाली बापी. मायात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला टाकल्यानंतर माया झाली सगळी. माया मध्ये त्याचा प्रेमाचा पादर नाही फुटतो मायेला आहे की नाही. अशा भूमीपर्यंत नेसणारच माया असते. त्यातून हानते ती पर्यंत भगवान कृष्ण परमात्मा स्वतः सांगत आहे त्या ठिकाणी मला न्या. त्या ठिकाणी मायेचा जन्म झालेला आहे. तिला घेऊन तुम्ही हिंद या मथुरेला मला त्या ठिकाणी आपण देवा असं कसं कर मनती लक्ष पाळ देण्याचे हातात पायात तुम्ही नुसतं मला उचलण्याचा प्रयत्न करा. पण देव 8 वर्षाची मूर्ती कुठे उचलत असते का टोपलीमध्ये टाकून. एकदम गांधीर्य टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वसुदेवाने ठेवल्यानंतर त्या ठिकाणी गोळामध्ये गेले. गोळामध्ये गेल्यानंतर सगळी समास्कार करून यशोदा माता शेत पडले देते. पण ते लेकरू खेळत होतं ना. माया येते रे नाही. माया कोणाला कशी बोलवी ते सांगता येत नाही. त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं आणि त्या मायेला उचलून वसुदेव निघून गेले. थोडक्यात सांगतो का निघून गेल्यानंतर नंदराजाची बहीण रक्षाबंधन आली ती गेलीच नव्हती. तर म्हणजे आता आवाज थोडा येतो ना. खेळत असला थोडा आवाज येतो ना. आवाज काढायला आवाज आला ते म्हणजे चला म्हणजे आपल्या वहिनीच्या घरी तरी जाऊ. वहिनीच्या घरी त्यात घुसले ते बाळ पाहिले. ते बाळ जे पाहिलं ना ते बाळ पाहिल्याबरोबर तिला काहीच कळायला लागतो. मोहित आकर्षक ते रूप पाहिलं. कोणी नंदा महाराजांच्या बहिणीने पाहिलं. आणि तिच्या ठिकाणी इतकी बेभानजली मारलं. इतकी बेभानजली तिला काय करावं ती कळणार. काय करावं तिला इकडे तिकडे सायरा गावात न फिरायला लागली. आणि फिरत असताना ती काय सांगू लागली. गवळण सांगे गवळण गवळण सांगे गवळण गवळण सांगे गवळण
काय का असं नाही वाटी असं ताटे असं वाटी वाटते ताती सुंठवरे करून वान भरोनिया ताटी आता आहे बघा ताट आता ताट बरोबर वान भरोनिया ताटात ताटात घेतून देण्यासाठी वान भरोनिया ताटी नंदा गाई झाली ताटी कवन सांगितलं गडी माणसाच्या तोंडामध्ये पोटाच्या बद्दल ठेवतो पाहिल्यानंतर सांगत नाही कशाला येते आपण सांगतो बाया माणसाच्या तोंडात कधी राहणार तुम्हाला पाहिलं ना अरे जीवन मिळता तर दम दिसेल अख्ख्या गावाला भगवान यशोदेला मुलगा झाला महत्वाचा पॉइंट आहे तुम्हाला सांगतो पेंड्या कुणाच्या कुठे जन्माला आला त्याच्या आईचं बापाचं काय नाव माहिती आहे का आतापर्यंत ऐकलं पेंड्या ऐकलं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला येण्याच्या अगोदर पेंड्या आला तिथं गोकुळाला ते नाही बापाचं पेंड्याचा रूप असं होतं ना पेंड्या तू जन्माला अंगण प्रकट झाला तो की पेंड्या सामान्य नव्हता पेंड्या त्या ठिकाणी कुणीतरी कळू लावली एक बाई गेली त्या ठिकाणी म्हणजे हेच कोणता बाळ दिसतो म्हणजे तुला भविष्य विषय कळतं मला चांगलं कळतं मला तुझं क्लिअर सांगितलं भविष्य ते आता मला सांगा आपण माझं जर बघितलं असतं त्यानं भविष्य मी तिथं जागेवर बसला तुम्हाला कशाला सांगतो त्या बाईचं भविष्य बघितलं मग तिने सगळ्या का गावाला बाई भविष्य क्लिअर सांगते म्हणे तो बाळ म्हणजे कसं काय गेलं ना त्या ठिकाणी गेला गवळणी गेलं पेंद्याला विचारलं पेंद्याला तेव्हा आजपर्यंत आम्ही भविष्य आमचं नाही तुला विचारलं पण आमच्या अंतःकरणामध्ये ज्याच्याविषयी प्रेम आहे ना त्याचं भविष्य आम्ही तुला विचारतो की सांगशील ना खरं सांगेल ना मला त्याला काय ना म्हणजे बऱ्याच दिवस झाले पण आमच्या यशोदा महिला संततीच नाही रे केल्या आता तू सांग ना बरोबर तर आहे बोलगावडी का मुलगी ते सांग यांनी विचार केला म्हणलं खरं सांगावं तर मला खोटं सांगायची आपल्याला आदत म्हणजे खरं सांगू का खोटं सांगू अरे काय असं ती खरं सांगा पेंड्या म्हणजे मुलगी होणारा शब्द इतका केवला पेंड्या इतका किवला करून येणं आता मला सांगा खरं मुलगी झाली ती का मुलगा झाला होता ईश्वराला खरं बोलली की सगळ्याला खरं बोलली दत्तच खावले ते विशेष रूप पाहण्यासाठी अपवाटा झाला ना माझा राजाचं पोरगा आहे राजाच्या पोराला पाहायला दवाखान्यात माणूस असला तर आपण 5-5 रुपयाची 2 काव्यानं पण बिस्किट नेतो ना आणि रिकामात पोरगा काय वजन पेशंट घरी पोचल्यावर पण येते काय खाय साखर गाडा गरजेन कोणाला काय तो रागील थोडा बोलण्याचा थोडा आणि गेल्यानंतर काय घेऊन जाणार वाण जीवनपणे तो खायची म्हणून येतो मुनी होणे का तुमचं मला काय देणं आता राजाचा मुलगा झाला यशोदा मायला मुलगा झाला म्हणल्यानंतर इतकं समाधान वाटलं गोकुळाशी लोकांना इतकं समाधान वाटलं गोकुळाशी लोकांना भगवान परमात्मा गोकुळामध्ये मला घेऊन सोड म्हणाले का वसुदेवाने त्यांना त्यांच्या मनाने घेऊन गेले
देवाला घरा नंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा दैवाले. अरे देव कोणाच्या घरी यायला घरी का नाही का देव तुम्हाला सांगता तीन तरी कोटी पडतात का. एक अर्पण, दुसरं तर्पण बरं का, आणि तिसरं समर्पण. अर्पण जेवढं असेल तेवढं आपल्या जवळ देवाला अर्पण करण्याला अर्पण म्हणतात. आणि तर्पण जेवढं आहे ते पितराला अर्पण करणं, पितराला अर्पण करण्याला तर्पण म्हणतात. आता समर्पण देहासहित भगवान परमात्म्याला अर्पण करणं त्याला समर्पण म्हणतात. अरे देहासहित भगवान परमात्म्याला नंदराजाने यशोदा मैनातल्या जन्मी अर्पण केलं. 10 कोटी वर्ष तपश्चर्या केली होती. फक्त भगवान परमात्मा तुम्हाला लालन पालन करण्याची तेवढी तरी सेवा करा. मुलाचीच अपेक्षा केली. ब्रह्मदेवाने सांगितले हे काय जमणार नाही, पण मातृत्व प्रेम मात्र तुला देता येईल, आशीर्वाद मी तुला देतो. किती वर्ष तपश्चर्या केली होती? 10 कोटी वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा भगवान परमात्मा घरी देवाला घरानंदाच्या गावा धन्य त्याच्या दैवा दैवाले. कोणाच्या घरी भगवान परमात्मा येत नाही. अरे देव गावात येणं नाही, देव घरात आणि गावात येणं आधी भौतिक सुख देणं म्हणतात. देव अंतरात येणं, अंतरात त्याला आधी दैविक सुख म्हणतात. आणि देव अनुभवात येणं त्याला आध्यात्मिक सुख. भगवान परमात्म्याचा अनुभविक सुख प्राप्त करून घ्यावा का न घ्यावा? देवाचा अनुभव प्राप्त करून घ्यावा का नुसतं मला भरून गुंतवून घालावा? अनुभव प्राप्त करून, अनुभव आणि अंगात यायचं. अरे देवाला पाहिल्याशिवाय देवाचं वर्णन करता येतं का मला? अरे देव पाहण्यासाठी संतांना शरण जावं लागतं. संतांना शरण गेल्यानंतर देव कसा पाहिजा हे संत सांगतात. ते पाहिल्यानंतर मग देव असा हे सांगावं लागतं. भगवान परमात्मा गोकुळामध्ये स्पर्श केल्यानंतर भगवान परमात्मा गोकुळाच्या शिवेला स्पर्श करतो. शिवेच्या आत असा पाऊल टाकल्याबरोबर चिंता ते पळाले गोकुळामध्ये. चिंतनाबद्दल पळ काढला, दारिद्र्यानं पळ काढला. तिथून सगळ्यांनी पळ काढला. विचार करायला होते ना, पळ काढला ना त्यांनी. मग त्या ठिकाणी इतकं सुख प्राप्त झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही का बाळ कृष्ण इतकं सुख प्राप्त झालं त्या ठिकाणी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या पावलाचा स्पर्श झाल्याबरोबर इतकं सुख भगवान परमात्म्याच्या गोकुळीच्या सुखांत पार नाही का बाळ कृष्ण नंदाची होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. भगवान परमात्म्याचा अवतार होता. ते काय जणांना कळालं होतं आणि काय जणांना कळालं नव्हतं. ज्यांना कळालं होतं ना ते मात्र शांत राहायचे, संत राहायचे, शांत. ज्यांना कळालं नव्हतं ना भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा कोण आहे हे ज्यांना कळालेला नव्हतं ना ते मात्र वळवळ केल्याशिवाय
राहत नव्हते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या वासने म्हणून कसं म्हणतो, जो सच्चा भक्त असेल ना भगवान परमात्मा, खरा भक्त असेल ना, सात्विक अंतःकरणाने जर भगवान परमात्म्याची सेवा करणारा जर भक्त असेल तर त्या भक्ताचं देव रक्षण केल्याशिवाय राहत नाही. जर त्याच्या अंतःकरणात नकळत तरी मिळाला ना मळ, ते मळ घालण्याचा प्रयत्न भगवान परमात्मा करतो. मळा देतो त्या भक्ताला करतो. नकळत द्रौपदीच्या मनात मळाला मळ. द्रौपदीच्या मनामध्ये नकळत मळाला बापू, नकळत. आंघोळ केली सकाळच्या परी गच्चीवर बसले आणि केसवाळी होते. त्या मालाच्या भरून कर्णाचा रथ निघाला होता. कर्णाचा रथ निघाला बरोबर कर्णाला पाहिलं ना द्रौपदीने. पाहिल्याबरोबर द्रौपदीच्या मनात एक असा विकल्प आला, संशय आला. नकळत मळाला. म्हणजे पाची पांडवांसारखा कर्ण दिसत आहे. कर्ण जरी मला अजून सभापती असतात तरी चालला असतो. कुठं आलं? मनात आलं ना. मग मला सांगा, आपण जे करतो ते जगाला जरी कळलं नसेल, मनाला तरी कळतं ना. मनाला कळणं म्हणजे भगवान परमात्म्याला तरी कळल्याशिवाय राहत आहे का? भगवान परमात्म्याला जाणलं आणि जाणल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी आल्याने सांगितलं, द्रौपदी देवा फारच चेहरा कुचमलेला दिसतो. काय भगवान परमात्मा कोण दुःख अचानक काय झालं, मग काय औषध कशाचं काय ना म्हणजे कोणत्याही झाडा तुम्हाला फळाडं दिलं ना तर त्या फळानं माझं नक्कीच माझं पोट दुखलं राहिल्याशिवाय राहणार नाही. सांगा ना देवा, म्हणजे भीमाला पडते म्हणून ती फळांनी कोणत्याही झाडाचं दिसत ते फळ ते घेऊन येतो. भीमाला सांगितलं की मला असं माझ्या पोटात देवा देवाच्या पोटात देवाच्या पोटात बरोबर भीमरायला दमच निघत म्हणजे इतकी भक्ती होती भीमाची. पळत पळत मग काय सांग कोणत्याही फळांमध्ये भीमा पळत पळत इकडे पोहते तिकडे पोहते. पळत पळत नेमकं समोर पाहिलं तर जांभळीचं झाड होतं. त्या जांभळीला एकच फळ होतं. त्या जांभळीला दिवसाला फक्त बापू एकच फळ येते त्या जांभळीला. फळ ते तोडलं का परत दुसरं फळ नाही, परत सकाळी उठल्यानंतरच. भीमाने नेमकं ते फळ पाहिलं, ते फळ तोडलं ना. फळ तोडल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आले, देवा एक खाना फळ. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अरे भीमा, हे जे तू फळ आणलं ना हे पूर्ण तुमच्या कुळाचा विनाश करणारं फळ आहे. म्हणजे असं कसं म्हणजे तेवढंच फळ खाऊन ते ऋषी तपश्चर्या करतात. रोज किती तेवढंच फळ खायचं आणि तपश्चर्या करतात. आणि जर ते ऋषी समाज अवस्थेतून जर रिकामे झाले ना तर फळाकडे पाहिजे तर ते शापमध्ये जन्म आता मध्ये उद्या आता काय करणार म्हणजे हे फळ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चिकटावं लागणार. तेव्हा म्हणजे चिकटण्याची काही जादू असते का? चला म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर. पाची पांडवांनी सांगितलं पदाच्या ठिकाणी आले. आल्यानंतर पाची पांडवांना सांगितलं, धर्मराजांना सांगितलं, धर्मा अरे तुझं जे पुण्य आहे ना ते पणाला लाव. धर्मराजाचा पहिला नंबर. धर्मराजाने ते पुण्य पूर्ण पणाला लावलं. लई जरा 3.5 फूट वर आलं. तळवर आलं जेमने बसून. मग भीमाला सांगितलं, लाव तुझं पुण्य लगेच पणाला. लावलं ना भीमाने पुण्य 3.5 फूट अजून वर चढलं. नकोळा लाव तुझं पुण्य पणाला. नकोळानं लावले तिथून वरती 3.5 फूट गेली. राहिला सहदेव. आणि सहदेव इतका दान करत होता मी नाही इतका दान कर सहदेव होता ना. सहदेवाला जर विचारलं ना सहदेवा नक्षत्र आज कोणते तर तो आकाशात पाहून सांगायचा. कसं आकाशात पाहून सांगायचा ह्या दिशेला हे नक्षत्र आहे. सहदेवा पण पुढं काय होणार आहे ते सांग ना. देवा तुला सगळं माहिती आहे पण विचारतो म्हणून मी सांगतो युद्धामध्ये काय करणार ते सहदेवानं सांगितलं होतं. भगवान श्री परमात्म्याला अगोदर कथन केलं होतं. सहदेवा तू सर्वात तुझं पुण्य श्रेष्ठ आहे आणि तुझ्या पुण्यामध्ये ताकद आहे. आता पुण्य लावमध्ये पणाला माझ्या सहदेवानं पुण्य पणाला लावलं ना. ज्या देठापासून जांभळ सुटलेलं होतं ना त्या देठाच्या त्या जांभळाच्या मध्ये फक्त 4 बोट काम करायचं. किती 4 बोट. इतकी ताकद सहदेवाची होती, पुण्याची ताकद होती. 4 बोट राहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं आज बापू पाहिलं तर कधी कडे आता लाव तुझं पुण्य
द्रौपदीनं हात जोडले, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मन विनवणी केली, देवा पती पांडवांनी व्यतिरिक्त जर माझं मन दुसरीकडे कुठे गेलेलं असेल तर ते फळ खाली हो, जर गेलेलं नसेल तर ते फळ वरची फळ येतात. 4 बोटाच्या अंतरामध्ये फळ जमिनीवर आलं, ऐकताय ना? 4 बोट अंतर असणार फळ जमिनीवर आलं, आणि जमिनीवर फळ आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्यात कधी ना पाहिलं, आणि देवाच्या मनात भगवान परमात्म्याच्या चरणाची लीन झाले. देवा माफ कर, नकळत फक्त घडणं जात असल्या कारण नकळत माझ्या अंतःकरणात नकळत मला देवा, पण आता हे सावरायचं काम तुझं आहे. म्हणजे ठीक आहे, परत विनवणी कर, परत पुण्यपणाला लाव, परत पुण्यपणाला, कारण ते फळ जे वरून आलं ना ते सवास बोललं नव्हतं, आपण उलट बोललं, ते उलट लाव द्रौपदीपणाला संधी आहे, घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पणाला पुण्य लावायला सांगितलं, अहो ते फळ गेलं तसंच उलटच उलट फळ आहे. कसा वाच आहे उलट फळ म्हणून ते उपासाला चालत नाही, एकादशीला चालत नाही, सोमवार कोणत्याही वाराला ते फळ चालत नाही. म्हणजे भगवान परमात्म्याचा तो सात्विक भक्त आहे ना, त्याच्या अंतःकरणामध्ये नकळत जरी पाप यायला लागले ना तर ते देवाला पसंत होत नाही. त्या पापापासून मुक्त करतो, त्याला देव म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 5 दिवस झाले बघा गोकुळामध्ये येऊन आला. 5 दिवसाचं बाळक असं लय मोठं असते का? 5व्या दिवशी कंसानं सभा बोलवली. आता म्हणे माझा काळ जन्माला आलेला आहे, कारण आकाशाची वाणी सांगत असे कंसा. त्या दिवशी सांगितलं, मायेनं सांगितलं होतं, तुझं लागी होती जन्माला माझे, अरे तुला वध करणारा माझ्या अगोदर जन्माला आला, मी त्याला काळजी लागली ना. येत माणूस कशाला भेटते जास्त मारून वेदाचा विषय करतात. हा पुतळा परत मिळत नाही आणि नाव गेला तरी येत नाही. कंसाला भीती पडली मरणाची भीती पडल्यानंतर म्हणजे कुणाला पाठव त्यात मानलेल्या बहिणीला कोण का आला, कुणाला पुतळा मानलेल्या बहिणी. जय सिद्धार्थ प्रकरण कंसाचा आणि बकासुराचं युद्ध चालू होतं, आणि त्या युद्धामध्ये कंस ऐकाना ना, त्याला ऐकाना म्हणून बकासुराची बहीण पुतनाने शस्त्र घेतला हातामध्ये, म्हणजे कंसा हिम्मत असेल तर कर माझ्याबरोबर. कंस मला की काय माणसाबरोबर युद्ध करत नाही, आजपासून हा बकासुर माझा भाऊ आणि तू माझी बोलवलं पुतणीला बोलवलं नंतर तू माझी मानलेली बहीण आहेस, पण तुला एक माझं काम करावं लागेल. म्हणजे जो माझा वैरी जन्माला आलेला आहे ना गोकुळामध्ये, त्याला तुला मारावं लागेल, नाही तर मला तरी मारावं. मग तू भावाचं रक्षण करशील का वैराचं रक्षण करशील? प्रश्न दुसरा एक सांगतो, मायेचं रक्षण करावं का भगवान परमात्म्याचं रक्षण करावं? रक्षण करणार तो आहे आपलं, पण त्याला मारायचं ना. मग देवाच्या चरणाशी लीन व्हावं, असुराच्या चरणाशी लीन व्हावं, देवाच्या चरणाशी लीन व्हावं. पण पुतण्याला बोलवल्यानंतर पुतना त्या ठिकाणी आल्यानंतर विडा उचलल्यानंतर ती गेली त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेल्यानंतर भगवान परमात्म्याला पाहण्याच्या अगोदर यशोदा माय त्या ठिकाणी उभा होत्या. यशोदा मायला पाहिल्यावर कोण काय म्हणजे पुतळाच पाहण्यात नाही, काय भानगड म्हणजे कोण कुठले काय, कारण त्यानं इतकं रूप लावण्य सुंदर घेतलं होतं ना पुतणे. म्हणजे राक्षस नंतर माय राक्षस असतात ना, त्यांना मुली होता येत होतं, पुत्र होता येतं, कोणतरी पसर होता येत होतं, नवर रूपवंती देखील तिला होता येत राक्षसांना त्या काळात. आता नाही, आता कशाच त्या काळात बापारे
असं सुंदर रूप घेतलं तिनं बाईचं. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर यशोदा म्हणा, अगं म्हणजे तुला काय, म्हणजे तुम्हाला ओळख नाही, तुला मुलगा झाला म्हणून मला कळालंय आणि तुम्हाला ओळखलं नाही. ही पुतळाच माझ्या पाण्यात नाही. अगं तुझ्या मावशीच्या 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 मावस सुरत वगैरे वगैरे बरीच नाती काढली आणि मी तुझी बहीण लागते म्हणे नात्याने, आणि त्याची मावशी की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कोण आहे म्हणे, कृष्णाची मावशी लागते मी त्याची. ती नातीची हिनं काढली का रामभाऊ. अगं चुलत चुलत मावस 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 मावशीवर आली होती. यशोदा मला ती नातीच कळत ना त्यांनी. पण म्हणायची कशी का असताना पण मावशी आली ना. भगवान कृष्ण परमात्म्यानं मावशीचा आवाज ऐकला बरोबर जांभळी होती ती जांभळी देऊन टाकली, आळस बाजूला काढला आणि थोडं हसलं. म्हणजे हसतंय गुजराम पाळले. 6व्या दिवशी अवताराला आल्याबरोबर 6व्या दिवशी कार्यक्रम करायला कोण आले, त्यांना आला शिष्य आले ना त्या ठिकाणी. भगवान श्री परमात्म्याला म्हणजे यशोदा मी दिलेला आशीर्वाद कधीच असफळ होऊ शकत नाही. तुझं बाळ माझ्या मांडीवरती दे, हे नाही, कारण माझा आशीर्वाद तुझ्या बाळाला प्राप्त झाला ना बा, तर याला मरणाची भीतीच नाही. अरे ज्याची प्रमाण त्याच्या उदरामध्ये येतोय नाही, त्याला कशाची भीती हो. अनंत ब्रह्मांडे उदरे, अनंत ब्रह्मांडे उदरे, काय पाजलं सगळ्याला माहिती आहे. 20 पाजले पण 33 कोटी देव लोक स्तनामध्ये 20 ठेवलं होतं. काय क्रूर कर्म करण्याचं जर बघा मला एखाद्याला तरी झालं ना, मला क्रूर कर्म करण्याची जर एखाद्याला अवस्था झाली ना, ती काय करते ते सांगता येत नाही. त्याने भीष त्या स्तनामध्ये ठेवून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पादावयाच सुरुवात केलं. पादावया सुरुवात केल्यानंतर 33 कोटी देव लोक घाबरले ना. अनंत ब्रह्मांडे उदरी घाबरले ना ते माझा देव लोक. देव घाबरल्यानंतर भगवान शंकराची विनंती केली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, देवा हे 20 पेचं काम कमी करा, मी फक्त तुझंच पेला. 20 पेचं काम भगवान शंकराने केलं आणि फक्त भगवान कृष्ण परमात्मा दुधाचे रक्त बसून घेतलं त्या ठिकाणी वध झाला. त्याचे कारण असे बळीराजाची कन्या रत्नमाला जी होती ना, जे स्वामान अवतार भगवान परमात्म्याने घेतला होता, ते तिच्या अंतःकरणामध्ये आलं होतं की अशा बालकाला जर मी स्तनपान केलं तर माझे किती समाधान होईल. तेच भगवान परमात्म्याने त्यावेळी सांगितलं होतं, द्वापार युगामध्ये तो असुरांच्या वंशामध्ये जन्म घेशील आणि त्या ठिकाणी तुझी इच्छा पूर्ण करी. पुतण्याला आशीर्वाद होता हो भगवान कृष्ण परमात्म्याला, बळीराजाची कन्या येते रत्नमाला. अशा प्रकारे भगवान कृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी अनेक कृत्य कंसाने केलं, परंतु ते सर्व कृत्य हणून पाळल्यानंतर भगवान परमात्माने एक दिवस सहज असं वाटलं भगवान परमात्म्याला, आता म्हणजे 6 दिवस तर झाले, पुढचे दिवस तर निघून चालले. पुढचे दिवस निघून चालल्यानंतर खरं त्याचं पुण्य आहे ना, त्या पुण्यवंताला खेळकरपणा दाखवायचा का नको. जो मुलगा खेळकरपणा माता पित्याला दाखवतो
ते इतकं समाधान असताना बापू बस. पण ते मुलगा कधी दाखवतो? होताना असल्यावर दाखवतो का पालता झाल्यानंतर दाखवतो? बाळ बाळ तुम्हाला लीला कधी दाखवतो? होताना असताना का पालता पडल्यावर? पुण्यवंता दावी बाळ लीला देव, पुण्यवंता दावी बाळ लीला देव, बाळ था केशव परे तेव्हा भगवान परमात्मा जे पालते झालं, पालते झाल्यानंतर दोन हात असे त्यावेळेस म्हणते ना बळा पालता पडायला ये ना ये ना ये ना असं करते का करते ना. त्यावेळेस भगवान परमात्म्याला दाखवले कधी भगवान कृष्ण परमात्मा पालते झाले त्यावेळेस कोणत्याही आता सुद्धा तुम्ही पहा ते पालता जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याची लीला तो दाखवत नाही. भगवान परमात्मा पालते पडल्यानंतर लीला दाखवण्यास सुरुवात केली. लीला दाखवण्यास सुरुवात करीत 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 बऱ्याचशा खोड्या भगवान परमात्म्याला करण्यास सुरुवात केली आणि बऱ्याचशा खोड्या करावयास सुरुवात केल्यानंतर ते गाराने यशोदा माईपर्यंत यायला लागले. अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी, आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन, अगवाई गंगाची वावरे ना यशोदे बाळ भगवान परमात्म्याची थोडी सापा थांबलं ना मग त्यावेळेस त्याला कुठे शाळेत घालायचं कसा घालायचा हा निर्णय कोणाचा असतो? आईचा का बापाचा? बापाचा. बापाचा. कारण आई ज्यावेळेस घराला जाते ना आता बघा मी इतके दिवसाला दही दाखवून ठेवलं तुम्ही दही मार चाल म्हणून कारण बाप प्रतिष्ठा असतो तुम्ही दही मार देतात म्हणून मी दाखवून ठेवलं. आता हे काय मला दाखता येणार याचा बंदोबस्त आता तुम्हीच. म्हणजे काय झालं काय एकही खोड्या अशी एक मिनिट देखील जात नाही की सगळे खोड्या असा करतो खोड्या असा करतो खोड्या म्हणून घराने सांगत बघत माझ्याकडे त्याचा तुम्ही बंदोबस्त करायचा काय नाही नंतर उद्यापासून शाळेत घाल शाळा त्या ठिकाणी कुठं जायचं काय झालं आता उद्या शाळेत घालायचं. मला सांगा जर तुमचा लहान मुलगा असेल शांत शांत राहायचं लहान मुलगा असेल लहान बालवाडीच्या वेळेस तुम्ही शाळेत त्या मुलाला पाठवता त्यावेळेस त्याला आंघोळ न घालता त्याच्या अंगावरचा मळ न काढता घाण धुवून कपडे घालून कसं पाठवता का तुम्ही लहान मुलाला? नाही त्याला इतकं स्वच्छ करून तुम्ही पाठवता. मग त्या पद्धतीने हे सुद्धा माहिती इतकं ठरवलं नका अगोदर ह्याला नाही नसलं तर हा विरोधारीच आहे ना. पण भगवान परमात्मा शाळेत जाणार शाळेत जाणार म्हणजे इतकं न ठेवलं ना भगवान परमात्म्याला इतकं न ठेवलं. हे कृष्णा ही काळी घोंगडी घे काळी घोंगडी हातामध्ये काठी चालना धेनुचे पाठी चालना धेनुचे पाठी काळी घोंगडी हातामध्ये काठी भगवान परमात्मा गाय घेऊन गाय चालल्या वनात काय निघालं काय निघालं नाही ह्याच्यामुळे मला जाऊ दे जरा घ्यावं लागतंय. गाय चालल्या वनाप्रती सवे पेंद्या चाले सांगती वळी गोवळीया कानोबा यमुने पाण्याने इतुबा पावया छंदे परत जगाई कधी सोडती की मैं भगवान परमात्मा. हे कृष्णा तुझी वर त्याला कर ना पावया छंदे परत जगाई विसरल्या चारा नदनी गठाई. बाबा वाजवलं नव्हतं मुरली वाजली ना बसायला त्या मुरलीच्या नादाने सर्व काही भगवान परमात्म्याच्या चरणाशी वरती करायची पाळी कधीही आलेली असा असणारा बराच खेळ झाला. दुसऱ्या दिवशी गाई घेऊन गेले वृंदावनामध्ये गाई घेऊन गेल्यानंतर पाण्यामध्ये देवा आज आपण क्रिकेट खेळ चेंडू फळी त्याला चेंडू फळी मध्ये आता क्रिकेट म्हणतात ते चेंडू फळी
काना देवाला आपण चेंडू फेरी खेळायचं म्हणजे ओपनर म्हणजे आम्ही दोघं जण मी सुद्धा चला मी चालते पहिला बॉल टाकला पेन द्यायला पहिल्या बॉललाच पेन द्यावं मला भगवान श्री परमात्मा मला बळ जाता मी थांबतो आता तुम्ही जावा पेन द्यावं झालं गेलं गेले की 2-4 बॉल बेगाम जाता झाली चौका छक्का हल्ला बेगाम जाता सुदामदेवावर परत गेले ना सुदामदेव बॅटिंग वर बॉल मारल्यावर तो आउट झाला तोही आउट झाल्यानंतर एकनाथ महाराजांनी वर्णन केलं वेगळं पेंजा गेला सुदाम गेला आता पुन्हा सगळं पेंजा गेला सुदाम गेला आता पुन्हा चढाव आता म्हणजे कानोबा चढाव आता देवा कृष्ण आता तुला गेल्याशिवाय येते का नाही गत्यंतरात आपली टीम हरल्याशिवाय भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले बॅट हातामध्ये घेतलेले बॉल टाकल्यावर जे भगवान श्री परमात्म्याने 6 मारला यमुनेच्या ढोल पडला यमुनेच्या ढोल ते काढ्याचा ढोल गेला म्हणजे बॉल देवा तू मारलेला आहे पण बॉल गेला तर गेला चेंडू गेला तर जाऊ दे देवा नाही ना म्हणजे मी चेंडू चांगला माझ्यातून गेला माझ्याकडून चेंडू गेला गेला ना मग माझं ज्ञान होती चेंडू त्यावेळेस एकच बॉल असायचा आता किती वेळ असायचं दोन त्याचे त्यावेळेस एकच चेंडू असायचा चेंडू जर नाही आला तर जाऊ बंद पडलो भगवान श्रीकृष्ण परमात्मा पट्ट्यानं अरे पण ते यमुनेच्या हात गेलाय कालियाचा ढोय देवा तिथं असं ते कोणाच्या बापाचा मी त्याला घेत नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जंप मारल्या बरोबर डोहामध्ये उडले डोहावरून पाखरू जर गेलं ना पाखरू तरी ती कल्पून जायची इतकं वीज त्याला डोहावरती असायचं आवाज जॉनी मिस होत यांना ती माहिती ऐकून होती अनुभव पण ऐकून होते पोरांना आणि भगवान परमात्मा म्हणजे जात तरी बरं करून मग तरी कुठं पाहिजे भगवान भगवान परमात्म्यानं मोठका मारल्यावर आवाज त्या पाण्याचा आला आवाज आल्यानंतर लाटा तयार झाल्या लाटा तयार झाल्यानंतर कालिया सवध झाला कालिया सवध होऊन भगवान परमात्म्यावरती चौतावळून अंगावर यायला लागला त्यावेळेस भगवान परमात्म्याने त्याच्या बरोबर युद्ध केलं फक्त शिक्की झाली माझ्या थोडी मारतच मस्तक त्याचं मस्तक चोपलं कालियाच आणि हे विचार अरे म्हणजे अजून कृष्ण कसा आहे ना ही बातमी पूर्ण गोकुळामध्ये पसरली गोकुळामध्ये पसरल्यानंतर पूर्ण गोकुळातील लोक आले यशोदामाला तर खात कुठे माझा कृष्ण कुठे माझा कृष्ण म्हणजे ढोहामध्ये उलटकणे सगळ्यांना म्हणतो कालियाचा ढोल तिथून माणूस बोलत येत नाही यशोदामाईने हमरडा बोलला यशोदामाईला किती रडावं ते कळना मूर्छित पडल्यानंतर नकळत अर्ध डोळं उघडं ठेवलं असं आणि पेंद्या समोर दिसल्यानंतर पेंद्याला यशोदामाई विचारते सांग पेंद्या हरिचाचे पाण्यात गेला पाण्यात गेला
पाण्यात गेला अरे भगवान कृष्ण परमात्माचा चिडू पाण्यात गेला कसा सांगणार आणि पूर्ण डोळे झाकले यशोदामाईने मूर्छित पडले काहीच कळणार नव्हतं रोहिणी माताही त्या ठिकाणी यशोदामाई मूर्छित पडलेलं पाहून तिला देखील तो प्रेम आवडला भगवान कृष्ण माझा कृष्ण आता येऊ शकत नाही तिथं गेल्याला परत येणार नाही सगळ्यांना माहित होतं रोहिणी माता रडून 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 बेशुद्ध अवस्थेमध्ये पडली व रोहिणी माता आणि पेंड्या आणि बळराम दादा सगळी जण टक लावून सगळी बसले बसले खाली बघते अजून कसा येणार अजून कसा येणार अजून कसा बॉल घेऊन येणार अजून कसं बॉल घेऊन येणार आणि भगवान कृष्ण परमात्मा कार्याला शांत केलं त्याच्या कार्याच्या पत्नींनी शरणागती पत्करल्या कारण त्याची सुटका झाली त्याला शांत केल्यानंतर तो शरण आला शरण आल्यानंतर भगवान परमात्मा त्या कार्याच्या भावातून बाहेर निघत असताना हे सर्व जण पाहत असताना विश्वसंत नामदेव महाराजांच्या पहिल्या जन्माला देव कसा येणार अरे देव कसा येणार देव आले ना बाहेर भगवान कृष्ण परमात्मा देवाशी धगधगमका पावला आरावन माळी मग देखती सगळी सगळेजण पाहायला लागले ना अरे कृष्णाला अरे कृष्णाला अरे आपला कृष्णाला पण यशोदा माय आणि रोहिणी माता त्या ठिकाणी मूर्छित पडलेल्या होत्या
मूर्छित पडलेले असल्या कारणाने भगवान परमात्मा येत आहे. सर्वजण पाहत आहेत. विश्वसंत नामदेव म्हणतात सर्वजण पाहत आहेत. पाहत असताना जसं जसा भगवान परमात्मा जवळ येईल ना तसं तसा यांना आनंद उभा राहिलो. सर्वजण उभा राहिल्यानंतर इतका आनंद झाला त्यांना. इतका आनंद झाल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याला यशोदा मायाने भक्ती मातेच्या मध्यभागी उभा राहिला आणि त्यांच्यावर पाहिलं ते मूर्छित नाही. त्यांच्यावर पाहिलं त्यांना सुधच नाही. बेसुध अवस्था झालेली आहे दोघींची. पण त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आवाज दिला माये माये म्हणल्यानंतर तुम्ही जागा राधा कृष्णाचा आपला आवाज दिसतो. हे माये आई मी आलो. अरे मुलाचा आवाज ऐकल्यानंतर ज्या आईचं कळ मेलेले असताना स्वतः जागी होते काही प्रमाणात पण ते घालत नाही. मात्र प्रेम इतकं असतं हाक माझे भगवान श्री परमात्मा आई. आणि त्यावेळी तुम्ही सावध झाला. दोघी संगत सावध झाले होता. दोघी संगत सावध झाल्यानंतर कृष्ण दिसल्याबरोबर दोघींनाही त्याला पोटाची झालेली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संत नामदेव महाराज म्हणतात यशोदा यशोदा दिसल्यानंतर दोघी उठल्या संकट आणि दोघींनी भगवान परमात्म्याला पोटाशी धरलं. बाबा यशोदा रोहिणी पोटी धरणी चक्रवाणी इतका त्यांना आनंद झाला. भगवान परमात्म्याने गुहामध्ये उडी घातली ते अरे गाई वासरांनी चिमण्यांनी बकऱ्यांनी देखील कारवाई केला होता. इतके रडायचे ना ते इतके रडायचे ना गायांना काही कळवलंच नाही ना भगवान परमात्मा आले म्हणून. पण ज्या वेळेस दुभंग झाली त्या ठिकाणी कारण इकडे मध्ये भगवान परमात्म्याला घेतलं. भगवान परमात्म्याला यशोदा माता आणि रोहिणी माता त्या ठिकाणी आहेत आणि हे ज्यावेळेस त्या गायांनी पाहिलं ज्या गायी भगवान परमात्म्याला खात होते ना बा त्या गायींनी पाहिलं. त्या गायीने भगवान परमात्म्या आपला पाहिल्याबरोबर गायीने इतक्या धावा लागल्या. इतक्या धावल्यानंतर त्या गायीने काय केलं ते विसरू संत नामदेव महाराज तिसऱ्या जन्मामध्ये
अरे माझा कृष्णाला, आमचा कृष्णाला, आमचा कृष्णाला. मला सांगा आता सगळ्यांना अनुभव म्हणून विचारतो का? आबा गाई गेल्यानंतर ती वासराला काय करते? मारते का? साठवते. त्या पद्धतीने भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर गाई धावत धावत आले. मला गाई धावत आली कृष्णाला देसाठी. जनावरांचं चाटणं म्हणजे मया करणं होतं. एवढं जनावरांना करतो का मया कशी करावं ते कळावं. मया कशी करावी कळावं. अरे लेकरांसारखं प्रेम त्या गायीनं भगवान कृष्ण परमात्मा तिला गायी धावत आली कृष्णांगासाठी ती. आणि ज्यावेळेस गायी भगवान कृष्ण परमात्म्याच्या अंगाला चाटायला लागले ना, त्यावेळेस इतका आनंद झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचे जे घडी होते ना, त्या घड्याला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, किती आनंद झाला त्या अभंगाच्या. भगवान कृष्ण परमात्म्याचं नाम चिंतनाला दंग झाले आणि त्यांनी नाम चिंतन सुरू. कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. Kumar
विश्वसंत नामदेव महाराज पेंद्या म्हणून त्याच्याकडे होते बरं का, पेंद्या म्हणून. आणि ते तो आनंद पाहिला विश्वसंत नामदेव महाराजांनी. तो आनंद पाहिल्यानंतर त्या आनंदाचं वर्णन करता येणार. तो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये विश्वसंत विश्वसंत नामदेव महाराज म्हणतात, तो जो आनंद मी पाहिला ना माझ्या डोळ्यानं, त्याचं वर्णनच करता येणार. माझी बुद्धी स्थिर राहिली. म्हणजे तसला नाही अर्थ घ्यायचा. माझी बुद्धी त्या ठिकाणी आपण स्थिर झाली. तिलाच कळावं की किती वर्णन करावं ते. ही अवस्था माझी झाली, ही अवस्था माझी झाली म्हणून नामदेव महाराज ज्ञानेश्वर